धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील कुंभेजा शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली। येथील एका शेती वस्तीवर सशस्त्र दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला। या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। मात्र 70 वर्षीय सेवानिवृत्त सुभेदार विश्वनाथ मुरलीधर जगताप यांनी जीवाची पर्वा न करता 6 सशस्त्र दरोडेखोरांचा एकट्याने मुकाबला केला। या संघर्षात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे। आता नेमकी घटना कशी घडली ते पहा। भारतीय सैन्य दलातील निवृत्त सुभेदार विश्वनाथ जगताप हे कुंभेजा येथील आपल्या शेतात घर बांधून पत्नीसह वास्तव्यास आहेत। रविवारी मध्यरात्री 12:30च्या सुमारास परिसरात वीज पुरवठा खंडित झालेला असताना 6 दरोडेखोरांनी त्यांच्या वस्तीवर हल्ला केला। अंधाराचा फायदा घेत दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला आणि कपाटांमध्ये शोधाशोध सुरू केली। दरोडेखोरांनी जगताप यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेतले। हा प्रकार लक्षात येताच वयाची 70 ओलांडलेल्या माजी सैनिकातील जवान जागा झाला। त्यांनी मागे न हटता 6 दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याशी निकाराची झुंज दिली। झाटापटीत दरोडेखोरांनी जगताप यांच्यावर धारदार शस्त्रांनी 5 ते 6 वार केले। गंभीर जखमी होऊनही जगताप यांनी हिंमत हारली नाही। त्यांनी आरडाओरडा करून आजूबाजूच्या नागरिकांना मदतीसाठी साद घातली। लोक जमा होत असल्याचे पाहून दरोडेखोरांनी तिथून पळ काढला। आरोपींनी जाताना 2 तोळे सोन्याचे गंठण, 60,000 रुपयांची रोख रक्कम असा ऐवज लंपास केला। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडला पाचारण केलं। संशयितांच्या शोधासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली असून परिसरातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे। या धाडसी दरोड्यामुळे कुंभेजा आणि परांडा परिसरात खळबळ उडाली असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।